प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामं तोडण्यास सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये, सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून ही बांधकामं पूर्णपणे तोडण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामं आहेत. त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीमध्ये केलेली आहे. ही सर्व बांधकामं पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपात असली तरी ती तात्काळ तोडून टाकावीत, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होत होता, दबाव आला. अशा प्रकारची कोणतीही कारणं न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झालं पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची राहील. त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील. मात्र या कामात कोणतीही हयगय होऊ नये, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे. या बैठकीस यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विनोद पवार यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.